वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 पासून ते दुपारी 4:55 पर्यंत आहे। या दिवसाचे कर्तव्य: तिल मिश्रित उदकाने स्नान, तिळाची उटणे अंगास लावणे, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण व तिलदान अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो। शके 1946 पौष कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:55 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। बालोकर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे आहे। वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे। पिवळे वस्त्र धारण केले आहे। हातात गदा घेतलेली आहे। केशराचा टिळा लावलेला आहे। वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासाकरिता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे। सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे। वरनाव व नक्षत्रनाव मोहोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहेत। पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीचे धार काढणे व कामविषयक सेवन करू नाहीत। संक्रांत पर्व काळात स्त्रियांनी करावयाचे दाने: नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे। दरवर्षी संक्रांती संदर्भात संक्रांत अशुभ आहे असं बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे अफवा पसरवल्या जातात, तरी कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।